चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ही नावं कोणी ठेवली? नमस्कार मंडळी. चैत्र, वैशाख, श्रावण ही नावं आपण लहानपणापासून ऐकतोय. पण ही नावं नेमकी कुठून आली याचा कधी विचार केला आहे? चला जाणून घेऊया. आपल्याला वाटतं ही फक्त महिन्यांची नावं आहेत. पण खरं तर प्रत्येक नावामागे आकाश दडलं आहे. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रात 27 नक्षत्रांना खूप महत्त्व होतं. पौर्णिमा ज्या नक्षत्रात यायची त्यावरून त्या महिन्याचं नाव ठरवलं जायचं. उदाहरणार्थ, चित्रा नक्षत्रात जर पौर्णिमा आली तर चैत्र महिना, विशाखा नक्षत्रात पौर्णिमा आली तर वैशाख आणि ज्येष्ठा नक्षत्रात पौर्णिमा आली तर ज्येष्ठ. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचं नाव आकाशातील नक्षत्रांशी जोडलं आहे. म्हणजे आपल्या कॅलेंडरमधले हे महिने कोणाच्या कल्पनेतून आलेले नाहीत, तर ते थेट खगोलीय निरीक्षणातून जन्माला आले आहेत. हे ऐकल्यावर महिन्यांची नावं अजूनच सुंदर वाटायला लागतात, नाही का? तुमचा आवडता मराठी महिना कोणता आणि का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि साहित्य मराठीला फॉलो करायला विसरू नका.